नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कदम पाटील यांच्यासह 8 जणांचे अर्ज. अभयसिंह जगताप यांचा अपक्ष म्हणून अर्ज. महाविकास आघाडीत फूट. काँग्रेसकडूनही अर्ज दाखल. सांगली सातारा विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीनं भाजपचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांच्यासह 7 जणांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी 8 अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवार दिनांक 2 जून रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. काँग्रेसकडूनही 2 अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू होती. विधान परिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक होती, त्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांसह बडे नेते उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माध्यमधील नेते अभयसिंह जगताप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्याकडे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू होती. सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सांगली सातारा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासह अपक्ष अशा 7 उमेदवारांचे अर्ज दाखल केले. यापूर्वी शिवसेनेच्या वतीने तानाजी पाटील यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणुकीसाठी एकूण 8 अर्ज दाखल झाले. भाजपच्या वतीने सातारा जिल्ह्यातील धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचे अनेक नेते उपस्थित राहिले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.